सो आपण आता पाहतोय आपला लास्ट टॉपिक डिजिटलचा, जिचं नाव आहे लॉजिक फॅमिली. आता मी लॉजिक फॅमिली नक्की आहे काय? लॉजिक फॅमिली जर बघत असेल, जेव्हाही एखादा गेट तुम्ही काय करताय, रिअलाइज करताय. एखादा गेट, फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, मला या ठिकाणी एक गेट रिअलाइज करायचं आहे ज्याचं नाव आहे अँड गेट. ठीक आहे, मला काय करायचं, एक अँड गेट काय करायचं, रिअलाइज करायचं. इथे ए, इथे बी, वाय इज इक्वल्स टू काय, ए टू बी. मला या आउटपुटसाठी गेटला काय करायचं आहे, डिझाइन करायचं. सो बट डिझाइन करत असताना, गेटला डिझाइन करत असताना आपण इथे पाहतो की नंबर ऑफ इनपुट किती ठेवायचे. तुम्ही अँड गेट 2 इनपुटचाही बनवू शकता, और या ठिकाणी किती इनपुट बनवू शकता, तुम्ही 3 इनपुटचाही काय करू शकता, इथे अँड गेट बनवू शकता. ठीक आहे, तर आता हा बनते कसा, याच्यामध्ये किती कंपोनंट्स तुम्हाला लागतात, याच्यामध्ये किती कंपोनंट्स तुम्हाला लागतात, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो लॉजिक फॅमिलीमध्ये. जेव्हा लॉजिक फॅमिली पाहतोय तर सगळ्यात पहिले बघू क्लासिफिकेशन, की कसं काय क्लासिफाय करतो. क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक फॅमिली. जनरली जे क्लासिफिकेशन होत असते की एखादी जर डिजिटल आयसी, मला एक सांगा, मी काय म्हणतो, मला गेट बनवायचं, मला काय करायचं, गेट बनवण्यासाठी मी काय करतो, एक आयसी बनवतो, एक स्पेसिफिक काय करतो, आयसी बनवतो. तर आता याच्यामध्ये तुम्ही पाहता, जेव्हा हे आयसी बनवता तर तिथे क्लासिफिकेशन काय असं होतं की एखादी आयसी बनवायची, मला एक सांगा, मी काय केलं, एक 8 पिनची आयसी बनवली. सर इथे 8 पिनची आयसी बनवली. याच्यातले काही पिन्स तर आपल्याला माहिती राहतात. मी काय करतो, 1 2 3 4. या ठिकाणी एक पिन तर आपल्याला माहित असते की व्हीसीसी याला सप्लाय तर लागणार आहे, कुठल्या आयसीला काय लागणार आहे, सप्लाय तर लागणार आहे. दुसरं, या ठिकाणी एक तुम्ही काय घेत असता, ग्राउंड घेत असता. आता तुमच्याकडे उरले किती, या ठिकाणी 3 इकडे आणि 3 इकडे. मग अशा वेळेस जर तुम्ही बनवताय, हे मी म्हटलं की मला 8 पिनची आयसी बनवायची. आयसी कशासाठी राहते, एखादा जर स्पेसिफिक टास्क तुम्हाला काय करायचं आहे, परफॉर्म करायचा आहे, त्याच्यासाठी काय करता, तुम्ही आयसी डिझाइन करता. फॉर एक्झाम्पल आपण एक आयसी डिझाइन केली ऑपॅम्पसाठी. ऑपॅम्पची आयसी कोणती राहते, ऑपॅम्पची आयसी राहते आयसी 741. आयसी करा ते 741, ती पण करा ती 8 पिन आयसी राहते, आता मी ही आयसी डिझाइन करतोय, तर मला काय आहे, काही स्पेसिफिक काय करायचं, इथे टास्क परफॉर्म करायचं आहे. तर काही इनपुट टर्मिनल्स राहते, काही तर तुमचे काय राहते, आउटपुट टर्मिनल्स राहते. ठीक आहे, जेव्हा तुम्ही इनपुट देताना पण कोणाच्या तरी रिस्पेक्ट मध्ये देतो, ते देत असं तुम्ही ग्राउंडच्या रिस्पेक्ट मध्ये. आउटपुट कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये घेता, तुम्ही ग्राउंडच्या रिस्पेक्ट मध्ये. आता हे सगळे तर टर्मिनल आहे, आणि मला काय करायचं, मला आयसी बनवायची, समजून की अँड गेट, ते पण 2 इनपुट वाला. मला काय करायचं, अँड गेटची काय करायची, आयसी बनवायची आहे, ते पण 2 इनपुट वाला. म्हणजे मला काय आहे, मला काय करायला लागेल, 2 टर्मिनल्स जे आहे हे ठेवावं लागेल. कशासाठी, इनपुट साठी, एखादा काय करायला लागेल, आउटपुट साठी करायचं. हा अँड गेट दिसतोय तुम्हाला, पण बनवला कसा हे पण आपण बघू. हा अँड गेट बनला कसा, आता मला एक सांगा, तरी याचे 3 टर्मिनल उरलेले आहेत. याच्यामध्ये असेच पॉसिबल आहे की तुम्ही एखादा अँड गेट असे बनवून घ्या की इथे काय करता, हे जे तुम्हाला दिसते आहे इथे काय, तुम्ही काय केलं, एखादा अँड गेट बनवून टाकला, सिमिलर तुम्ही काय केलं, एक्झॅक्ट सिमिलर जसे इथे होता तसे इथे बनवलं. हे 2 इनपुट ठेवले आणि हा काय घेतला, आउटपुट घेतला. म्हणजे आयसी मध्ये काय झालं, आयसी मध्ये काय राहते, नंबर ऑफ गेट्स तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता. डिपेंडिंग अपॉन दी टर्मिनल्स, तुम्ही किती पिनची आयसी बनवत आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करतात. सोबत पहा, आपण क्लासिफिकेशन करताना क्लासिफिकेशन कसं करतोय की एखाद्या आयसी मध्ये किती गेट्स आहेत, किती नंबर ऑफ गेट्स आहे, आणि हे गेट्स जेव्हा तुम्ही रिअलाइज केले तर तुम्हाला किती या ठिकाणी कंपोनंट लागले, याच्या बेसिसवर तुम्ही काय करता, क्लासिफिकेशन करता. तुमच्या जे आहे इथे, सॉरी नॉट लॉजिक फॅमिली, इथे क्लासिफिकेशन करता तुम्ही तुमच्या डिजिटल आयसीचं. तुम्ही काय करता, इथे काय करताय, क्लासिफिकेशन करताय एखाद्या डिजिटल आयसीचं. तर इथे क्लासिफिकेशन करताना कसं असतं, एक असतंय स्मॉल स्केल इंटिग्रेशन, एक राहते तुमचं स्मॉल स्केल इंटिग्रेशन. नेक्स्ट राहते या ठिकाणी मीडियम स्केल इंटिग्रेशन. नेक्स्ट आहे लार्ज
स्केल इंटिग्रेशन आणि लास्ट असते तुमचं इथे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. आता पहा याला काय म्हणतात, याला म्हणतो आपण एसएसआय जे आहे स्मॉल स्केल इंटिग्रेशनला काय म्हणतात एसएसआय. नेक्स्ट आहे एमएसआय, नेक्स्ट आहे एलएसआय आणि लास्ट भाग आहे व्हीएलएसआय. आता ऑफकोर्स कुठल्याही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगने हे नाव ऐकलं असेल की व्हीएलएसआय राहते काहीतरी. व्हीएलएसआय चे खूप सारे कोर्सेस हे राहतात. व्हीएलएसआय काय तुमचं, व्हीएलएसआय आहे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. त्याच्यात पाहू की यांना किती या जेव्हा आपण हे करतोय स्मॉल स्केल इंटिग्रेशन करतोय तर त्याच्यात किती नंबर ऑफ गेट्स आहेत, नंबर ऑफ गेट्स आणि इथे पाहू नंबर ऑफ नंबर ऑफ गेट्स आणि काय आहे नंबर ऑफ कंपोनंट. याच्यावर काय करतो, याला काय करतो आपण क्लासिफाय करतो. एसएसआय मध्ये जर मी बघत असेल एसएसआय मध्ये जे नंबर ऑफ गेट्स असतात ते लागतात लेस और असतात लेस दॅन 12. जर नंबर ऑफ गेट लेस दॅन 12 आहे तर समजून जायचं की तुमचं इंटिग्रेशन कोणतं आहे स्मॉल स्केल इंटिग्रेशन आणि याच्यात कंपोनंट किती पॉसिबल आहे अप टू 99 कंपोनंट पॉसिबल आहे. कंपोनंट म्हणजे एखादा काय करता एखादा गेट रिअलाइज करता तर गेट रिअलाइज करायला काय पॉसिबल कंपोनंट लागू शकतात. एक ट्रान्झिस्टर बीजेटी, दुसरं डायोड, तिसरं रेझिस्टर. हे काय हे कंपोनंट आहे, हे बेसिक कंपोनंट्स आहेत तुमचे की जे तुम्ही यूज करता एखादी आयसी बनवायचे. तर नंबर ऑफ कंपोनंट्स जे आहे ते पॉसिबल आहे 99. मीडियम स्केल मध्ये पाहिलं तर इथे या ठिकाणी नंबर ऑफ गेट्स काय राहतात, नंबर ऑफ गेट्स इथे राहतात तुमचे 99 और या ठिकाणी आपण असं म्हणू अप टू 99. आणि नंबर ऑफ कंपोनंट किती, नंबर ऑफ कंपोनंट जर तुम्ही पाहणार इथे राहतात 100 ते 999 कंपोनंट जे आहेत ते असतात तुमचे मीडियम स्केल इंटिग्रेशन मध्ये. नेक्स्ट जर हेच बघायचं असेल लार्ज स्केल इंटिग्रेशन मध्ये काय, तर लार्ज स्केल मध्ये या ठिकाणी राहते नंबर ऑफ कंपोनंट 100 ते 999 आणि इथे राहतात 1000 ते 9999 एवढे काय आहे कंपोनंट काय आहे पॉसिबल आहे तुमच्या लार्ज स्केल इंटिग्रेशन मध्ये. आणि जे लास्ट पार्ट आहे लास्ट बघा काय तर इथे जेव्हा आपण व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन हे काय हे इम्पॉर्टंट का बरं आहे. व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन काय असते की तुम्ही काय करताय एखादी आयसी डिझाइन काय करता आयसी डिझाइन करता आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं नंबर ऑफ कंपोनंट्स काय करायचे प्लेस करायचे. नंबर ऑफ कंपोनंट काय करायचे प्लेस करायचे. अशा वेळेस तुम्ही यूज करता व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. फॉर एक्झाम्पल जे मोबाईल मध्ये ज्या आयसीज असतात या मोबाईल मध्ये डिजिटल आयसीज असतात, मोबाईल असू द्या कॉम्प्युटर्स असू द्या त्याच्यामध्ये त्या डिजिटल आयसीज असतात तिथे इंटिग्रेशन झालं जातं तुमचं व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. तर अशा वेळेस इथे नंबर ऑफ गेट्स किती अबाउट 1000. नंबर ऑफ गेट्स किती राहतात अबाउट 1000 आणि नंबर ऑफ कंपोनंट किती ते राहतात अबाउट 10. जे आहे कंपोनंट्स किती राहतात इथे तुमचे कंपोनंट्स राहतात अबाउट 1000. तर आता बघा कुठलीही एखादी बेसिक आयसी कुठलीही एखादी बेसिक आयसी घ्या तुम्ही त्याच्यात एसएसआय करा एमएसआय करा और या ठिकाणी एलएसआय करा और लास्ट तुमचा काय आहे तुम्ही काय करा व्हीएलएसआय करा इंटिग्रेशन त्याच्यामध्ये करा नंबर ऑफ गेट्स काय करा इन्सर्ट करा. तर या सगळ्या आयसीना जेव्हा तुम्ही डिफरन्शिएट करणार तर डिफरन्शिएशन साठी तुम्हाला काय इथे लागणार आहे काही स्पेसिफिक काय लागणार आहे पॅरामीटर्स लागणार. तर अशा वेळेस आपण इथे बघू की यांचे कॅरेक्टरिस्टिक्स पॅरामीटर काय राहतात. नेक्स्ट आहे तुमचा इथे कॅरेक्टरिस्टिक्स पॅरामीटर. हे कॅरेक्टरिस्टिक्स पॅरामीटर काय आहे ज्याच्या बेसिसवर तुम्ही काय करणार आहे याला काय करणार आहे डिफरन्शिएट करणार. ते हे पॅरामीटर्स मोस्ट इम्पॉर्टंट आहे
जशी तुमची रिक्वायरमेंट आहे, जशी तुमची रिक्वायरमेंट आहे. माझी एक अशी रिक्वायरमेंट आहे की मला ना आयसीचा जो रिस्पॉन्स पाहिजे तो काय पाहिजे, फास्ट पाहिजे. तो काय पाहिजे, फास्ट पाहिजे. फास्ट पाहिजे म्हणजे काय, जसं इनपुट दिला तसंच काय मिळालं पाहिजे, आउटपुट मिळालं पाहिजे. तर याच्यासाठी जे आहे पॅरामीटर जर बघा, तर पॅरामीटर फर्स्ट पॅरामीटर येते प्रोपॅगेशन डिले, ज्याला आपण म्हणायचो टीपीडी. जे आहे तुमचा फर्स्ट आहे तुमचा प्रोपॅगेशन डिले, ज्याला काय म्हणतो आपण टीपीडी म्हणायचं. काय राहते प्रोपॅगेशन डिले, पहा एक्झाम्पल सांगतो. डेफिनेशन हे घेऊन घेऊ. डेफिनेशन काय आहे, कसं आहे प्रोपॅगेशन डिले म्हणजे बघा. तुम्ही काय करताय, एखाद्या कोणत्याही आयसीला काय करता, इनपुट देतात आणि पाहता की आउटपुट केव्हा मिळते. फॉर एक्झाम्पल मी जर एखादी नॉट गेटची आयसी म्हणतो, मी काय करतोय, मी एखादी नॉट गेटची आयसी म्हणतो आणि मी पहा त्याला इनपुट पहा देतोय, मी इनपुट दिला त्याला, हा इनपुट दिला, हा आहे इनपुट. आता नॉट गेटच्या आयसीने काय करायला पाहिजे, हा काय करते, त्याचा कॉम्प्लिमेंट करते. हा काय करते, जे पण असते त्याचा काय करत असते, कॉम्प्लिमेंट करत असते. तर आउटपुट मध्ये बघा काय आहे, तर आउटपुट मध्ये जर तुम्ही बघा, हा याचा कॉम्प्लिमेंट करतोय, पण याचे कॉम्प्लिमेंट करायला काय लागला, या ठिकाणी काय लागला, वेळ लागला. हा जो वेळ तुम्हाला दिसतोय हा आहे तुमचा टीपीडी, ज्याला म्हणतो आपण प्रोपॅगेशन डिले. ज्याला काय म्हणतो, प्रोपॅगेशन डिले. इट इज द टाइम डिले between applied input, it is the time delay between applied input and occurrence of टाइम डिले बिटवीन अप्लाइड इनपुट अँड ऑकरन्स ऑफ आउटपुट. की आउटपुट ऑकर व्हायला किती वेळ लागते, पण इनपुट झालं तुमचं चेंज, इनपुट झालं तुमचं. इथे काय केलं तुम्ही, काय केला, हा म्हटलं ही 0 लेवल होती 1 केले, 0 चा काय केला 1 केला. आउटपुट काय व्हायला पाहिजे, नॉट गेट असेल तर काय व्हायला पाहिजे, हा काय व्हायला पाहिजे, हा चेंज व्हायला पाहिजे. आउटपुट काय व्हायला पाहिजे, 1 वरून काय व्हायला पाहिजे, 0 व्हायला पाहिजे. जर 1 वरून 0 यायला पाहिजे, तर या ठिकाणी हा जो लागला इनपुट चेंज झाल्यावर आउटपुट चेंज व्हायला जो वेळ लागला, याला म्हणतो आपण प्रोपॅगेशन डिले. इथे मराठी साइड मध्ये लिहायचं की कधीही कोणत्याही आयसी साठी प्रोपॅगेशन डिले पाहिजे असते कमी. प्रोपॅगेशन डिले काय पाहिजे असते कमी. जेवढा कमी प्रोपॅगेशन डिले तेवढा फास्टर काय मिळणार आहे, रिस्पॉन्स मिळणार. तेवढाच काय मिळणार आहे, फास्टर काय मिळणार आहे, रिस्पॉन्स मिळणार आहे. नेक्स्ट म्हणजे जे कॅरेक्टरिस्टिक्स पॅरामीटर आहे, नेक्स्ट माझा कॅरेक्टरिस्टिक्स पॅरामीटर आहे सेकंड पॉवर डिसिपेशन. याला इंडिकेशन असते पीडी, याचं काय आहे, इंडिकेशन आहे पीडी, पॉवर डिसिपेशन. पहा थोडं सिंपल, थोडंसं इमॅजिन करा, थोडंसं इमॅजिन करा. मला काय करायचं आहे, हे एक आयसी सपोज करा की आयसी, याला मी म्हटलं एक सप्लाय देत असतो, तो राहते पॉझिटिव्ह बीसीसी राहते, तुमचा काय राहते पॉझिटिव्ह काय राहते बीसीसी राहते. आता मी काय केलं, मी इथे याच्यात बनवला, समजून घ्या, इथे बनवला एक आपण घेऊ, इथे ऑर गेट आहे आणि इथे काय घेतोय मी, आउटपुट घेतो. पहा इथे तुमचे हे इनपुटचे दोन इनपुट वाला ऑर गेट बनवला. हा आहे तुमचा ग्राउंड, हा काय तुमचा ग्राउंड. मला एक सांगा, मी काय केलं, मी इनपुट दिलेला 0 0. आउटपुट 0 म्हणजे काय असते, इथे ना व्होल्टेज लेवल्स असतात. 0 म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही की 0 दिला म्हणजे काय, इथे 0 व्होल्ट आणि 1 दिला म्हणजे काय असते, 1 दिला म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पॉझिटिव्ह व्हीसीसी दिला. 1 दिला म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, पॉझिटिव्ह का दिला, व्हीसीसी दिला. मी काय केलं, 0 0 दिले, 0 0 दिले, तर आउटपुट किती मिळणार आहे, आउटपुट सरळ मिळणार आहे 0, कारण ऑर गेट आहे तुमची, कारण काय आहे ऑर गेट आहे. पण अशा वेळेस पहा, इनपुट 0 0 दिले, आउटपुट 0 0, पण तरीही अशा सिच्युएशनला ते जे आयसी मध्ये जे तुम्ही कंपोनेंट्स यूज केले होते ना, हे कंपोनेंट काय करतात, पॉवर काय करतात, डिसिपेट करतात. पॉवर काय करतात, डिसिपेट करतात. और या ठिकाणी काय होतं, जर मला ऑर गेट बनवायचं,
जर मला ऑर गेट बनवायचं आहे, आपण याला बघू पण एक शॉर्ट मध्ये इथे सांगतो की ऑर गेट असा बनतो. हा डायोड आहे, डायोडने असा बनतो. हा काय ऑर गेट आहे. हे तुमचे इनपुट ए बी. मला एक सांगा आता इथे डायोडने झाला याच्यामध्ये कुठलाही तुम्ही सप्लाय दिला, आता 0 1 दिला और 1 0 पण दिला, काही पण दिला तरी काय होणार, याच्यात काय होणार, करंट फ्लो होणार. VCC जर दिला तुम्ही याला तर काय होणार आहे, करंट फ्लो होणार याच्यात. याला VCC देतो, एला VCC दिला, B ला केला 0 0 दिला म्हणजे ग्राउंड दिला, काय होणार इथे घेतोस का आपण आउटपुट वाय. मी म्हटलं तर सगळ्या गोष्टी ज्या होत असतात त्या होत असतात विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. सगळ्या गोष्टी काय होतात विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. मी काय दिला, याला 1 दिला, याला काय दिला 0 दिला. बा 1 दिला म्हणजे काय दिला, VCC दिला म्हणजे बघ व्होल्टेज देणं म्हणजे काय एकाच याने व्होल्टेज देता का तुम्ही. नाही, तुम्हाला व्होल्टेज द्यायला दोन टर्मिनल लागतात, पोटेन्शियल डिफरन्स देत असतो. ते एक हा टर्मिनल एक एका टर्मिनल दिला. मला हा डायोड करणार फॉरवर्ड बायस, डायोड जर फॉरवर्ड बायस झाला, हा डायोड करणार रिव्हर्स बायस म्हणजे काय करतो, याला ओपन सर्किट. हा जर फॉरवर्ड बायस झाला म्हणजे याला काय करतो, शॉर्ट सर्किट करतो. पहा याच्यातून करंट फ्लो होणार, हा रेझिस्टन्स लावला, याच्यामधून जर जेव्हा करंट फ्लो होणार तर इथे व्होल्टेज येणार. हा काय आहे, वाय आउटपुट आहे, कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये घेते, ग्राउंडच्या रिस्पेक्ट मध्ये घेता. मला एक सांगा, इथे जो व्होल्टेज असणार आहे तो इथे मिळणार आहे तुम्हाला. तुम्ही असं डिझाइन केलं की आता आउटपुट मध्ये काही तर व्होल्टेज मिळालं म्हणजे तुम्हाला मिळाले व्होल्टेज वर काय मिळाले, हाय मिळाले, व्होल्टेज वर काय मिळाले, हाय मिळाले. आता मला एक सांगा, तुमची काय डायोड तुमचा आयडियल असतो, डायोडचा फॉरवर्ड रेझिस्टन्स असतो का, आपण त्याचा फॉरवर्ड रेझिस्टन्स राहतो फॉरवर्ड रेझिस्टन्स. तिथे काय होणार आहे, तो काय करणार आहे, हा डायोड पॉवर कंझ्युम करतो फॉरवर्ड बायस झाल्यावर. ठीक आहे, यानंतर हा रेझिस्टन्स काय आहे, काय करणार आहे, रेझिस्टन्स तर आहेच पॉवर कंझ्युम करायसाठी. मग अशा ठिकाणी काय होत आहे, पॉवर कंझ्युम होत आहे. आउटपुट मध्ये तुम्हाला जे 1 मिळते, मला एक सांगा, आउटपुट मध्ये जे 1 मिळाला ते काय झालं, पॉवर लॉस झाला. त्याच्यानंतर तुम्हाला कमीत कमी काय मिळाला, मी म्हणतो की पॉवर लॉस आपल्याला तसा कमी पाहिजे असते, कमीत कमी पॉवर लॉस तुम्हाला काय मिळाला, आउटपुट मिळाला. असं एक अज्यूम करा की मी म्हटलं की तुम्ही 1 वॅट दिला आणि तुम्हाला आउटपुट मध्ये मिळाला 0.9 वॅट. पॉवरची गोष्ट मी पॉवरची गोष्ट करतो की आउटपुट मध्ये काय मिळाला 0.9 वॅट. ऑफकोर्स हा आउटपुट मिळण्यासाठी तुम्हाला इथे काहीतरी समोर कनेक्ट करावं लागेल, कारण जेव्हा करंट फ्लो होते, करंट आणि व्होल्टेज जेव्हा राहते तेव्हाच काय असते, पॉवर असते. नाही तर त्यावेळेस फक्त काय मिळणार, व्होल्टेज मिळणार. पण मी तेव्हा पॉवर मिळाली 0.9 वॅट. पहा काय झालं, इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर याच्यामध्ये काय झालं, डिफरन्स आला. डिफरन्स जर आला तर पॉवर काय झाली, डिसिपेट झाली. पॉवर काय झाली, डिसिपेट झाली. आणि जेव्हाही तुम्ही एखादी अशी जर आयसी बनवत असाल तर तुमचा पॉवर डिसिपेशन काय पाहिजे असते, कमी पाहिजे असते. पुढच्या 2 पॅरामीटर मध्ये हे तुम्हाला समजेल की का बरं तुमचं पॉवर डिसिपेशन कमी पाहिजे असते. तेथे बा जे पॉवर डिसिपेशन राहते ती राहते PD इज इक्वल टू VCC मल्टिप्लाय बाय IC. ठीक आहे, मी याला घेतो डायरेक्ट म्हणतो VCC मल्टिप्लाय बाय काय IC. आणि याच्या हे काय आहे, पॉवर डिसिपेट झाली म्हणजे काय की तुम्हाला आउटपुट मध्ये काय मिळाले, कमी पॉवर मिळाली. सिंपल मध्ये याला ठेवायचं, इथे कोणतीही आयसी डिझाइन करा, कुठलीही आयसी डिझाइन करा, तुम्हाला पॉवर डिसिपेशन काय पाहिजे असते, कमीत कमी पाहिजे असते. काय असते, कमीत कमी पाहिजे असते. नेक्स्ट आपला पॅरामीटर आहे थर्ड, ज्याला म्हणतो आपण फॅन इन. ज्याला म्हणतो आपण फॅन इन. फॅन इन काय बा, it is the ability to handle number of inputs to logic gate. हा एखादा मी लॉजिक गेट काय केला, डिझाइन केला, तो किती इनपुट हँडल करू शकतो. तर याला म्हणतात किती नंबर ऑफ इनपुट, किती नंबर ऑफ इनपुट हँडल करू शकतो, याला काय म्हणतो आपण फॅन इन. तर मी याचे एक एक्झाम्पल घेतो. पहा, हा घेतला एक अँड गेट, याला म्हटलं मी 2 इनपुट आहे. हा किती, याला डिझाइनच तसं केलं की हा किती इनपुट हँडल करू शकतो, फक्त 2. जर मी याला डिझाइन केलं असतं, मी असं म्हटलं असतं हा 3 घेऊ शकते, याला काय म्हणतो आपण किती नंबर ऑफ इनपुट हँडल करू शकते, त्याला आपण म्हणतो फॅन इन. त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी काय असतो, फॅन इन म्हणत असतो. आणि नेक्स्ट तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार. याला म्हणत असतो आपण हा आहे फॅन आउट.
नेक्स्ट आहे तुमचा फॅन आउट. फॅन आउट काय आहे? इट इज द एबिलिटी टू ड्राईव्ह, it is the ability to drive number of loading gate by logic gate output. It is the ability to drive loading by logic gate output. याच्याबद्दल आपण आपलं आधी पण थोडंसं डिस्कशन झालेलं आहे. याच्याबद्दल आधी काय डिस्कशन झालं हे बघा, की आधी आपण डिस्कस केलं होतं. मी म्हटलं हा गेट आहे. आता तुम्हाला एक गोष्ट कळायला मिळते की याला इनपुट देऊ राहिले. हा ऑर गेट वाला आपण पाहिला होता, याला काय करायला इनपुट देऊ राहिले, इथे आउटपुट देऊ राहिले. इथे दिला ए, इथे दिला बी. ऑफकोर्स इनपुट दिला कुठेतरी पॉवर डिसिपेशन होत आहे. पॉवर डिसिपेशन होते. आता आउटपुट मध्ये काही तर पॉवर मिळते. आता तुम्ही काय केलं की ही जी पॉवर आहे हे एखाद्या कुठल्याही गेटला और एखाद्या कंपोनेंटला तुम्ही दिली. फॉर एक्झाम्पल मी काय म्हटलं की हे जे आहे तुम्ही काय केलं, या ठिकाणी आणखी एक इनपुट देऊ, या गेटला दिली, या गेटला दिली. ठीक आहे, एक्झाम्पल समजून घ्यायचं. काय म्हणताय की याचा जो आउटपुट आहे, याचा आउटपुट याच्यासाठी काय इनपुट आहे. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला, हा आपण इथे काय म्हणतो, इथे म्हणतो इट इज द एबिलिटी टू ड्राईव्ह लोडिंग बाय लॉजिक गेट आउटपुट. जो लॉजिक गेटचा आउटपुट आहे तो आता काय हँडल करू शकते. और इथे किती नंबर ऑफ गेट्सला, जर मी म्हटलं की मी याला डिवाइड करतो, आणि मी इकडे गेट लावतो, इकडे गेट लावतो, याला काय करतो, डिवाइड करतो, गेट लावतो. हा याचा आउटपुट किती गेटला ड्राईव्ह करू शकते त्याला आपण म्हणतो फॅन आउट. त्याला आपण काय म्हणतो, फॅन आउट. आता बघा दोन्ही कंडिशन फॅन इन फॅन आउट काय पाहिजे असते हे डिपेंड करतं. असं म्हणायचं नाही की फॅन इन मला जास्त पाहिजे, फॅन आउट मला जास्त पाहिजे, असं म्हणू शकत. ओके, हे डिपेंड करतं. फॅन इन वर फक्त तुम्ही काय करू शकता, याला क्लासिफाय करू शकता, डिफरन्शिएट करू शकता. पण शेवटी फॅन इन हे जे आहे हे सगळं तुमच्या रिक्वायरमेंटवर डिपेंड करते की तुम्हाला किती फॅन इन पाहिजे, किती फॅन आउट पाहिजे. आणि जर बघत असेल तर एखाद्या कुठल्याही डिजिटल आयसी साठी सरळ आहे की आपल्याला काय पाहिजे असेल, नेहमी सगळ्या गोष्टी जास्तच पाहिजे असतात. तर फॅन इन पाहिजे तुम्हाला जास्त, फॅन आउट काय पाहिजे असते, जास्त पाहिजे असते. ओके, एक लास्ट आणि इम्पॉर्टंट जे कॅरेक्टरिस्टिक्स पॅरामीटर आहे तो आहे तुमचा figure of merits. आता फिगर ऑफ मेरिट ज्याला आपण म्हणतो FOM. आता हे इथे लावायचं नाही की मी म्हटलं कधी आपल्याला पाहिजे असते ते जास्तच पाहिजे. तुम्हाला पॉवर डिस्प्ले जास्त पाहिजे का आपल्याला, नाही. प्रोपोगेशन डिले जास्त पाहिजे का, नाही. हे काय पाहिजे असते आपल्याला, हे कमी पाहिजे असते. ओके, तर आता फिगर ऑफ मेरिट काय आहे, हा असते इट इज द प्रोडक्ट ऑफ propagation delay multiplied by power dissipation. It is the product of propagation delay into काय याला म्हणतो आपण TPD multiplied by काय PD. ठीक आहे ना, मल्टिप्लाय बाय काय म्हणतो PD म्हणतो. मला एक सांगा, मला कधीही फिगर ऑफ मेरिट जर बघायचं असेल, कोणत्या आयसी साठी फिगर ऑफ मेरिट काय पाहिजे, मराठीत सेंटेन्स लिहायचे. मला एक सांगा, प्रोपगेशन डिले काय पाहिजे असते, कमी. पॉवर डिसिपेशन काय पाहिजे असते, कमी. मग फिगर ऑफ मेरिट कधीही कोणत्याही डिजिटल आयसीचा जो तुमचा फिगर ऑफ मेरिट आहे हा काय पाहिजे असते, आपल्याला पाहिजे असते लो. ठीक आहे, इथे डिफाइन करताना फिगर ऑफ मेरिटला डिफाइन केलं आहे टीपीडी मल्टिप्लाय बाय पीडी. हे जर तुम्ही ऑप एम्प मध्ये पाहाल तर ऑप एम्प मध्ये पण इथे फिगर ऑफ मेरिट राहते, पण ऑप एम्पचा फिगर ऑफ मेरिट राहते
CMRR, कॉमन मोड रिजेक्शन रेशो. ऑप एम्पचा नेहमी पाहायचा फिगर ऑफ मेरिट काढते CMRR. तर ऑप एम्पचा CMRR नेहमी पाहिजे असते आपल्याला इनफायनाइट. हा पाहिजे असते इनफायनाइट. CMRR चा कॉमन मोड रिजेक्शन रेशो आहे हा नेहमी पाहिजे असते आपल्याला हाय. बट फिगर ऑफ मेरिट जर मी डिजिटल आयसी, ठीक आहे, कोणते आयसीज पाहतो आपण? डिजिटल आयसीज ज्याच्यामध्ये लॉजिक गेट्स आहे. ज्याच्यामध्ये काय आहे? लॉजिक गेट्स आहे. त्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे असते? तो पाहिजे असते लो. तो काय पाहिजे असते? या ठिकाणी पाहिजे असते लो. तर इथे हे थोडंसं लक्षात घ्यायचं की फिगर ऑफ मेरिट तुम्हाला काय पाहिजे आहे, ठीक आहे. आणि एक आहे आणखीन आपले दोन राहिलेले आहे. दोन जे कॅरेक्टरिस्टिक्स पॅरामीटर आपण म्हणतोय त्यातला एक आहे, त्याला एका त्याच्यात घेऊ आपण. एक आहे नॉइज इम्युनिटी आणि एक आहे नॉइज मार्जिन. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे नॉइज इम्युनिटी काय राहते आणि नॉइज मार्जिन काय राहते. आता बघा, जर मी एखाद्या लॉजिक आयसी ला काय देतो? इनपुट देतो. मी काय देतो? इनपुट देतो. पाहायचा लॉजिक हे जे नॉइज इम्युनिटी काय राहते. हे काय आहे? सिंपल जे आहे, इट इज द ability of IC to sustain or to withstand the fluctuations of voltages. जे पण व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन होणार. आता त्या व्होल्टेजचं फ्लक्च्युएशन म्हणजे काय की मी जर बघत असेल की मी एक व्होल्टेज देतो, हा दिला, मी म्हटलं एक लेवल देतो. लॉजिक गेटला नेहमी तुम्ही डीसी सप्लाय देता. लॉजिक गेटला नेहमी काय राहते तुमचा? काय राहते? डीसी सप्लाय राहते. दोन लेवल राहतात, एक झिरो ज्याला लो म्हणतो आणि दुसरी काय राहते? हाय. आता अशा वेळेस जर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी आयडियल नाही, त्याची काही गॅरंटी नाही. इथे पॉसिबल आहे की जे तुम्ही कंपोनंट्स यूज करताय, हे पण तुम्ही काय करताय? कंपोनंट्स इथे यूज करताय. त्याच्यामुळे असं झालं की इथे काय झालं? नॉइज झाला. इथे काय झालं? नॉइज झाला. हे असं मी आता माझ्या आयसीने काय करायला पाहिजे? याला काय करायला पाहिजे? हे जे फ्लक्च्युएशन्स आहेत याला काय करायला पाहिजे? विथस्टँड करायला पाहिजे. याला काय करायला पाहिजे? विथस्टँड करायला पाहिजे. तो किती विथस्टँड करू शकतो याला म्हणतो आपण नॉइज इम्युनिटी. याला काय म्हणतो आपण? नॉइज इम्युनिटी. ह्याचं याच्यामध्ये डेफिनेशन आहे नॉइज इम्युनिटीची की इट इज ॲबिलिटी टू विथस्टँड द व्होल्टेज फ्लक्च्युएशन. इट इज ॲबिलिटी टू विथस्टँड द व्होल्टेज फ्लक्च्युएशन. आणि नॉइज मार्जिन काय आहे? नॉइज मार्जिन आहे मेजर ऑफ नॉइज इम्युनिटी. मेजर ऑफ काय आहे? नॉइज इम्युनिटी. जे नॉइज इम्युनिटी आपल्याला जी पाहिजे असते हायर, त्याचा मेजर जर तुम्ही मानता ते काय राहते? नॉइज मार्जिन. या ठिकाणी आपल्याला या दोन्ही गोष्टी पाहिजे असतात हाय. नॉइज इम्युनिटी पण जास्त पाहिजे असते आणि नॉइज मार्जिन पण काय पाहिजे असते? या ठिकाणी आपल्याला पाहिजे असते जास्त. ओके. आता हे सगळं बघत असताना आपण म्हटलं की एक कॅरेक्टरिस्टिक फीचर तर पाहिजे, आपण कॅरेक्टरिस्टिक पॅरामीटर तर पाहिले. पण अशा वेळेस मला काय करायचं आहे? मला या ठिकाणी काय करताय? डिझाइन करताय. तर डिझाइन करत असताना मला माहिती पाहिजे की त्याच्या आतमध्ये कसे कंपोनेंट्स तुम्ही काय केले? यूज केले. कसे कंपोनेंट्स काय केले? यूज केले. तर याच्यासाठी आपण पाहू की कसा काय कोणता गेट तुम्ही बनवू शकता बाय आयदर युजिंग डायोड और बाय यूजिंग ट्रांजिस्टर. तर इथे आपण पाहू, याला म्हणतो आपण स्विचिंग सर्किट्स. हे जे आहे आपण पाहतो आहे स्विचिंग सर्किट्स. ठीक आहे. स्विचिंग सर्किट्स मध्ये सगळ्यात पहिला आपण पाहू डायोड सर्किट. चला पहिले त्याचं काय बेसिक सांगतो डायोड. जर डिजिटल मध्ये पाहता हा डायोड. जर डायोडला जर 0 दिला, जर डायोडला काय दिला? 0 दिला. 0 दिला म्हणजे काय दिला? व्होल्टेज काय दिला? कमी. व्होल्टेज काय दिला? कमी. पहा इथे या साईडला काहीच नाही. फक्त हे सांगतो की तुम्ही फक्त इथे इनपुट देता, इकडे काही कंडिशन्स नाही. जर 0 दिला तर आउटपुट किती मिळते? 0. ठीक आहे. 0 दिला तर आउटपुट किती मिळते? 0 मिळते. जर इकडे कंडिशन नाही. जर इथे 1 दिला तर 1 दिला तर हा काय फॉरवर्ड बायस होते. हा का ते फॉरवर्ड बायस होते. याला थोडंसं आपण अप्लाय करून बघू पहिल्यांदा डायोड सर्किट मध्ये. मग तुम्हाला कळेल की नक्की काय होत आहे, कुठे तुम्ही आउटपुट देता.
तर डायोड सर्किट्स मध्ये तुम्ही सगळ्यात पहिले डायोडनी बनवू शकता. डायोडनी बनवू शकता. या ठिकाणी आपण घेऊ OR गेट. पहा डायोडनी OR गेट कसा काय बनतो दोन्ही बघू. OR गेट आणि दुसरं काय AND गेट. दोन्ही गेट बघू AND गेट आणि OR गेट. आता OR गेट पहा कसा बनतो. OR गेट मध्ये मी काय करतो इथे हा करतो डायोड कनेक्ट. हा काय करतो डायोड काय करतो कनेक्ट करतो आणि इथे काय घेतो एक रेझिस्टर देतो. पहा आणि इथे घेतोय मी आउटपुट Y. इथे A इथे B. ट्रूथ टेबल बनवायचं. ठीक आहे ट्रूथ टेबल बनवायचं. इथे सांगतो की काय होते. याला म्हणतो हा आहे डायोड D1 हा आहे डायोड D2. मला एक सांगा सध्या सर्किट मध्ये कुठल्या कंडिशन दिसताय का नाही. याला ना ग्राउंड कनेक्ट केलं. आपल्याला माहिती आहे की डायोड फॉरवर्ड बायस केव्हा होते. डायोड फॉरवर्ड बायस होते इथे राहते तुमचा एनोड व्होल्टेज हा राहते तुमचा कॅथोड व्होल्टेज. जेव्हाही तुमचा एनोड व्होल्टेज राहते ग्रेटर दॅन कॅथोड तर हा काय राहते फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस मध्ये हा काय असते तुमचा शॉर्ट सर्किट. जर हेच जर उलट झालं कॅथोड व्होल्टेज इज ग्रेटर दॅन झालं एनोड व्होल्टेज तर अशा कंडिशनला हा काय असते हा असते रिव्हर्स बायस. त्याला काय नाव हा झाला ओपन सर्किट. पण दोन्ही कंडिशन बघायचे. इथे डायोड शॉर्ट सर्किट केव्हा होते आणि डायोड ओपन सर्किट केव्हा होते. मी काय केलं मी ना दोघांना काय दिलं या ठिकाणी दोघांना काय दिलं यालाही दिला. पहिला आपण इनपुट चेक करतोय 0 आणि 0. दोन आहे दोन इनपुट आहे तर पॉसिबल कॉम्बिनेशन किती 2 इथे 2 म्हणजे किती कॉम्बिनेशन 4 कॉम्बिनेशन. मी काय केलं 0 0. मला एकदा 0 0 जर दिला तर या ठिकाणी हा डायोड काय झाला रिव्हर्स बायस. हा डायोड काय झाला तुमचा रिव्हर्स बायस झाला. हाई ओपन सर्किट झाला. हाई ओपन सर्किट झाला. कोणता करंट फ्लो झाला का नाही. जर करंट फ्लो झाला नाही तर आउटपुट व्होल्टेज किती मिळाला 0 मिळाला. ते तुम्हाला दिसेल A B झाला. और आहे ना A और B. हे ना हे प्लस म्हणजे काय इथे ऍडिशन नाही करू राहिला. हा कोणता ऑपरेटर आहे हा लॉजिक ऑपरेटर आपण पाहतो. हा कोणता ऑपरेटर आहे लॉजिक ऑपरेटर. आता इथे काय करू सेम डायोड बघा. हे डायोड होते एक एक्झाम्पल वरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जाणार. आता मी काय केलं एकाला दिला 1. मला सांगा 1 दिला तर डायोड काय ना शॉर्ट सर्किट होणार. करंट फ्लो होणार यातला रेझिस्टन्स मध्ये होणाऱ्या रेझिस्टन्स मध्ये करंट फ्लो. आता हा Y जो लिहितो हा कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये घेणार ऑफ कोर्स ग्राउंडच्या रिस्पेक्ट मध्ये. हा जो व्होल्टेज इथे येणार इथे काही पण व्होल्टेज ते येणार. आधी व्होल्टेज होता का नाही. आधी व्होल्टेज किती होता 0. आधी व्होल्टेज किती होता 0. आता व्होल्टेज येऊ राहिला म्हणजे आउटपुट मिळू राहिला म्हणजे काय होतं 1 मिळू राहिला. जर व्होल्टेज मिळाला तर तुम्ही काय करणार एक स्पेसिफिक व्होल्टेज लेवल डिफाइन करून घेणार आणि आउटपुट काय मिळणार आहे तुम्हाला मिळणार 1. हे जर मी आता A ला 1 केलं याला 0 केलं तर इथे आउटपुट 1 मिळणार. और मी दोघांना पण काय केलं 1 केलं दोघांना 1 केलं तर दोन्ही डायोड काय झालं फॉरवर्ड बायस झाले. फॉरवर्ड बायस झाले तर याच्यातून जर करंट फ्लो होत आहे जर यातनं करंट फ्लो होत आहे तर आउटपुट मध्ये काय मिळणार आहे तुम्हाला काय मिळणार आहे या ठिकाणी इथे मिळणार आहे जे आहे 1. तर इथे आपण हे म्हणू की हे जे आहे हे जे डिझायनिंग आहे जे आपण पाहिलं इथे कोणता यूज केला पहा काय इथे काय यूज केला आपण यूज केला डायोड अँड रेझिस्टन्स. इथे काय केला यूज काय केला डायोड अँड रेझिस्टर यूज केला. फक्त नाव लक्षात घ्यायचं. ठीक आहे पुढे जर मी तुम्हाला सांगेन की कशा काय लॉजिक फॅमिली डिफाइन झालं कसा काय तुमचा TTL बनला. ठीक आहे कसा तुमचा HTL बनला त्याच्याबद्दल एक छोटासा जनरल डिस्कशन करू. RCTL काय राहते सॉरी DCTL काय राहते त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करू. तर हा आहे तुमचा OR गेट. हा आहे तुमचा OR गेट. आता इंटरेस्टिंग आहे AND गेट. AND गेट मध्ये बघा काय करतो मी काय करतो इथे रेझिस्टन्स लावतो. इथे दिला पॉझिटिव्ह VCC आणि इथे काय केलं इथे कनेक्ट केले डायोड. डायोड का कसे कनेक्ट केले आणि आउटपुट का कुठे घेतो कुठे घेतो इथे बघा. हा इनपुट A हा B. मी या ठिकाणी बघतो आहे या ठिकाणी बघतोय माझा अँड गेट. ट्रूथ टेबल काढू वाटलं त्याच्यासाठी आपण A B इथे A D इथे म्हणतो D1 D2 आणि आपण बघू Y. सगळ्यांचा ट्रूथ टेबल इथे बघू की कसा काय ट्रूथ टेबल आला कसा काय हा अँड फंक्शनिंग करतोय. ठीक आहे आता मला हे सांगा तुम्ही इनपुट या ठिकाणी इनपुटचे कॉम्बिनेशन समज म्हणजे 0 0
0 1 1 0 1 1. डायोडवर बघू इम्पॅक्ट काय होते, आउटपुटवर बघू काय होते इम्पॅक्ट. सरळ आउटपुट तुम्ही काय घेणार विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे इथे ग्राउंड. आउटपुट काय घेणार विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे ग्राउंड घेणार आहे. मला एक सांगा, जर मी इथे 0 0 दिलं, पहिला कॉम्बिनेशनचा 0 0 दिला, जर 0 0 दिला तर दोन्हीही डायोड काय आहे फॉरवर्ड बायस. दोन्हीही डायोड काय आहे फॉरवर्ड बायस. म्हणजे हे काय झालं, हाई शॉर्ट सर्किट झाला, हाई काय झाला शॉर्ट सर्किट झाला. मी याला काय म्हणतो, दोन्ही डायोड आहे फॉरवर्ड बायस, हाई काय फॉरवर्ड बायस. और याला ना आपण फॉरवर्ड बायस पेक्षा ना ऑन ऑफ मध्ये देऊ. हाई काय तुमचा ऑन, हाई काय तुमचा ऑन. मला एक सांगा, हे जर दोन्हीही हे जर झाले, आता विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड व्होल्टेज शॉर्ट सर्किटच्या अक्रॉस व्होल्टेज किती राहते, शॉर्ट सर्किटच्या अक्रॉस व्होल्टेज किती राहते, व्होल्टेज राहते 0, तर आउटपुट किती झाला 0. आउटपुट किती झाला या ठिकाणी किती झाला 0 झाला. नेक्स्ट जर मी हे बघितला, आता 0 1, जर 0 1 घेतला, 0 1 घेतला, डायोड D1 काय आहे, D1 आहे ऑन, पण D2 काय झाला ऑफ. पण तरीही तुम्ही पहा, हा शॉर्ट सर्किट आहे, हा ओपन सर्किट आहे. हा शॉर्ट सर्किट आहे, हा काय ओपन सर्किट आहे. मला एक सांगा, हा आउटपुट किती राहणार, आउटपुट तुमचा काय राहणार आहे 0. एक गोष्ट लक्षात घ्यायची, सिंपलची गोष्ट आहे लक्षात घ्यायची. हा कशाच्या रिस्पेक्ट मध्ये घेतात, ग्राउंडच्या रिस्पेक्ट मध्ये. हे इनपुट, हे जे आहे इनपुट देत आहे, हे कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये देत आहे, ग्राउंडच्या रिस्पेक्ट मध्ये. ठीक आहे, कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये दिला, ग्राउंड. 0 दिला म्हणजे नक्की काय दिला तुम्ही, ग्राउंड दिला. आउटपुट कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये घेतात, ग्राउंडच्या रिस्पेक्ट. मला सांगा, हा जर असा जर घेतला तर इथे आउटपुट किती मिळू राहील, क्लिअरली दिसते मला आउटपुट काय मिळणार. हा जर ग्राउंड आहे, याला जर मी ग्राउंड दिला, हा फॉरवर्ड बायस दिला, तर आउटपुट किती मिळालं 0 मिळाला. ग्राउंड मिळाला ना मला काय मिळालं, ग्राउंड मिळाला. आता मी या ठिकाणी 0 1 करा, 1 0 करा, याच्यामध्ये फक्त हे होणार, हा ऑफ होणार, हा ऑन होणार, आउटपुट किती मिळणार ते. आता मी दोघांना करतो बरोबर, पहा दोघांना काय करतो, VCC दिला दोघांना, डायोड काय झाला रिव्हर्स बायस, डायोड काय झाला रिव्हर्स बायस झाले. दोन्ही डायोड काय झाले इथे झाले ऑफ, दोन्हीही डायोड काय झाले तुमचे काय झाले ऑफ. जर दोन्ही डायोड ऑफ झाले, मला सांगा रेझिस्टन्स मधनं करंट फ्लो होणार आहे का, नाही. करंट फ्लो होणार म्हणजे नाही, इथे करंट फ्लो होणार नाही म्हणजे काय की हा पोटेन्शियल आणि हा पोटेन्शियल काय सेम. मला एक सांगा, करंट किंवा फ्लो होत नाही जेव्हा दोन पॉइंटचं जर पोटेन्शियल सेम असेल. जर दोन पॉइंटचं पोटेन्शियल सेम असेल, या पॉइंटचं आणि या पॉइंटचं पोटेन्शियल सेम झालं तर करंट फ्लो होणार आहे का, नाही. हे पण तर तुमचे काय झाले, इथे हे झाले ओपन सर्किट, ऑफ आहे, करंट फ्लो व्हायला चान्सच नाही. आता आउटपुट किती मिळणार, आउटपुट मिळणार तुम्हाला VCC म्हणजे काय, आउटपुट मिळालं तुम्हाला, आउटपुट काय मिळाला 1 मिळाला. तर हे जे आहे, हे जे स्विचिंग सर्किट आपण हे जे आपला OR गेट आणि AND गेट जे आहे बनवू शकतो कशाने, डायोड. कशाने बनवू शकतो, डायोडनी. अजून जर बघत असेल, अजून या ठिकाणी जर बघत असेल तर याला हे जे आहे असेच काही जे गेट्स आहे आपण बनवू शकतो ट्रान्झिस्टरनी पण. या ठिकाणी आपण बनवू शकतो ट्रान्झिस्टरने पण. तर इथे नेक्स्ट जे सर्किट पाहू ते काय, ट्रान्झिस्टर सर्किट. पहा ट्रान्झिस्टर सर्किट मध्ये काय, आता सगळ्यात पहिले याच्यात बनवू शकतो आपण इथे नंबर ऑफ गेट्स बघू काय. सगळ्यात पहिले आपण बनवू शकतो इथे नॉट गेट. नॉट गेट सिंपल आपण काय केलं होतं, जर इथे ठीक आहे रेजिस्टन्स वगैरे एक रेजिस्टन्स सोबत वाटलं तिथे घेतो, आउटपुट आहे पॉझिटिव्ह VCC, हा दिला ग्राउंड आहे ते वर. इथे बघा मला एक सांगा, हा कोणता आहे, पहिले त्याला माहिती पाहिजे की आपल्याला हा आहे कोणता. हा आहे तुमचा NPN. ठीक आहे, सिंपलच्या टेक्निक्स आहे हे बघायचे ते तुम्हाला अनालॉग यायलाच पाहिजे, कारण ट्रान्झिस्टर ड्रॉ केला तर ट्रान्झिस्टर किंवा इथे कधी ऑन राहतो आणि कधी ऑफ राहतो. आपल्याला स्विचिंग सर्किट पाहिजे. स्विचिंग सर्किट म्हणजे का फक्त ऑन ऑफ. इथे ऍम्प्लिफिकेशन आपण पाहणार, इथे नावातच आहे की स्विचिंग सर्किट. स्विच म्हणजे काय, आपण पाहिलं की एक ट्रान्झिस्टर जर कट ऑफ रिजन मध्ये काय असेल तर तिथे काय असते, तो असते ऑफ, आणि जर सॅच्युरेशन मध्ये असेल तर तो काय राहते, ऑन राहते.
आता जर पी एन तुम्ही काय केलं यांना निगेटिव्ह दिलं आहे म्हणजे तुमचा काय आहे जे कलेक्टर इमिटर व्होल्टेज जे दिलं ते काय दिलं तुम्ही रिव्हर्स बायस म्हणजे पहिले ऑलरेडी तुम्ही काय केलं जंक्शन जेसी ला काय केलं रिव्हर्स बायस केलं आता तुम्ही जो इनपुट देणार त्याच्यावरनं सगळ्या स्टेट डिपेंड जर मी 0 दिला जर मी या ठिकाणी काय दिला 0 दिला जर p ला 0 देतोय म्हणजे काय केलं मी रिव्हर्स बायस केलं p ला 0 देणं म्हणजे p ला काय जर याला फॉरवर्ड बायस करायचं असेल तर मला काय लागेल काहीतरी व्होल्टेज द्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड हे व्होल्टेज जर मी असं दिलं बा हे जर एक व्होल्टेज दिलं हा जर व्होल्टेज दिला तर फॉरवर्ड व्होल्टेज दिला म्हणजे काय झालं 1 दिलं व्होल्टेज नाही दिला म्हणजे काय दिला या ठिकाणी काय केला 0 दिला जर 0 दिला तर ट्रान्झिस्टर काय होत असते ऑफ ट्रान्झिस्टर काय होत असते ऑफ आता हा जर ऑफ झाला हा ऑफ झाला मला एक सांगा हा VCC इकडे करंट फ्लो होणार आहे का नाही हा ऑफ झाला तर म्हणजे हा व्होल्टेज आणि हा व्होल्टेज काय राहणार इथे काय राहणार सेम तर 0 दिला तर काय होईल 1 मिळते आणि 1 दिला तर काय होईल 0 मिळते 1 दिला काय होणार हा करणार शॉर्ट सर्किट हा करणार ऑन होणार ना तुमचा बीजेटी काय होणार आहे या ठिकाणी काय होणार ऑन होणार आहे जर ऑन जर होत असेल तर आउटपुट किती मिळते मला सांगा शॉर्ट सर्किटच्या अक्रॉस व्होल्टेज किती ते मिळते तुम्हाला 0 पण हेच यालाच बघा यालाच उलटा करू शकतो इथे मी जर आउटपुट घेतला तर या ठिकाणी झाला जर मी इथे इनपुट देतोय a तर आउटपुट मध्ये काय मिळते a बार आउटपुट मध्ये काय मिळते a बार मिळते पण हेच जर मी या ठिकाणी जर y घेतलं पहा काय या ठिकाणी जर y घेतलं तर काय जर 0 दिलं जर 0 जर दिला तर काय होते 0 जर दिला तर हा काय होते इथे काय होते ऑफ ऑफ झाला म्हणजे काय झाला हा शॉर्ट सर्किट झाला हा जर शॉर्ट सर्किट झाला तर इथे आउटपुट मध्ये किती मिळणार आहे 0 मिळणार आउटपुट मध्ये काय मिळणार 0 मिळणार अरे हा शॉर्ट झाला ना हा जर शॉर्ट झाला तर मला सांगा इथे काय कनेक्ट केलाय की तुम्ही इथे डायरेक्ट हा ग्राउंडच्या इथे दिसते तुम्हाला कनेक्ट केला इमिटरला कनेक्ट केलेला आहे जर तुम्ही इमिटरला कनेक्ट केला तर जसा हा जर शॉर्ट सर्किट झाला हा काय झाला शॉर्ट सर्किट झाला इथे तर व्होल्टेज किती येणार इथे किती येणार आहे व्होल्टेज इथे क्लिअरली दिसते आहे आउटपुट व्होल्टेज किती येणार 0 असंच जर तुम्ही इथे 1 जर दिला तर आउटपुट मध्ये किती येणार किती मिळणार आहे 1 मिळणार आहे हे काय राहणार या ठिकाणी बघायचं इथे काय आहे जेव्हा तुम्ही इथे जर एखाद्या ट्रान्झिस्टर मध्ये जर नाही समजत असेल जर तुमचा बीजेटी झाला नसेल ज्यांनी पण बीजेटीचा हा जर पोर्शन समजला नाही की इथे तुम्हाला एक गोष्ट कळत असते की जो तुम्ही बेसला देताय इमिटर मध्ये त्याचा काय असते इथे 180 डिग्री आउट ऑफ फेज राहते सॉरी कलेक्टर मध्ये काय राहते जो आयबी आणि आयसी जो राहते याच्यामध्ये 180 डिग्री काय राहते आउट ऑफ फेज राहत आहे इनपुट आणि आउटपुट हे जर तुम्ही इथे घेताय तर इमिटरवर घेतला तर इमिटर मध्ये काय राहतात इन फेज राहतात म्हणजे जो इथे देतात तो तिथे मिळतो ओके तर हे काय झालं हे झालं तुमचं या ठिकाणी नॉट गेट आता पहा इथे आपण बनवू सेकंड अँड गेट सेकंड काय करू अँड गेट सॉरी इथे पहिले बनवू नॅन्ड आणि अँड दोन्ही एकाच याच्यात होता ऑफकोर्स दोन इनपुट आहे म्हणजे हा तुमचा पॉझिटिव्ह VCC ठीक आहे हा इनपुट घेतला मी A हा इनपुट घेतला मी हा आणि हा इथे घेतो आहे इथे घेतो आउटपुट Y पा काय हा आहे ग्राउंड आता एक एक सिच्युएशन बघायची पा एकदम सिंपल आहे जर ट्रान्झिस्टरला 0 दिला तर तो ऑफ होतो याच्यावरून ते एवढं कळलं 0 दिला तर तो का ते ऑफ होतो 1 दिला तर तो का ते ऑन होतो ठीक आहे जर मी दोन्हीही 0 0 दिले जर दोन्ही काय दिले 0 0 दिले तर काय होणार आहे हाई ऑफ झाला हाई काय झाला ऑफ झाला हे दोन्ही जर ऑफ झाले तर ट्रूथ टेबल ड्रॉ करतो इथे A B आणि Y चा 0 0 जर दिला तर हे दोन्हीही काय झाले तुमचे ऑफ झाले ऑफ जर झाले तर मला एक सांगा तुम्हाला इथे काय मिळणार व्होल्टेज Y काय मिळणार Y चे कसं येणार VCC इथे काय करणार तुम्ही इथे जर घेणार हा व्होल्टेज कोणता ना सीट याच्या अक्रॉसचा व्होल्टेज किती मिळणार आहे VCC मिळणार आहे आउटपुट किती मिळेल 1 आता याच्यातला कोणताही एक ऑफ करा याला 0 द्या तर पहिला वाला ऑफ होते 1 आउटपुट किती मिळते 1 1 0 करा तुम्हाला किती आउटपुट किती मिळते 1 पण आता दोघांनाही करतो 1 1 दोघांनाही जर 1 1 दिला तर काय होणार दोघांनाही जर 1 आणि 1 जर दिला या ठिकाणी काय होणार तुम्ही पहा हाई ऑन झाला
मी काय म्हटलं तर एल दिला हाय ऑन झाला, हाय ऑन झाला, हे दोन्ही शॉर्ट सर्किट झाले. आउटपुटमध्ये व्होल्टेज किती मिळालं? आउटपुटमध्ये व्होल्टेज मिळालं 0. आउटपुटमध्ये काय मिळालं? व्होल्टेज मिळालं 0. आणि जर तुम्ही टेबल बघा, टेबल आहे तुमचा हा नॅन्ड गेटचा, ज्याला म्हणतो आपण a * b चा बार. a * काय b चा बार. आता हा जर आउटपुट तुम्ही इथे घेतलं तर इथे काय मिळणार आहे? y मी काय करतो, आउटपुट साठी एक रेझिस्टन्स लावूनच देतो. इथे एक रेझिस्टन्स लावून देतो, सो दॅट काही कन्फ्युजन होणार नाही. इथे आउटपुट काय मिळणार आहे? a * b. दोन्ही हे ठिकाणी तुम्ही आउटपुट घेऊ शकता. एक तर तुम्ही काय कलेक्टरवर घ्या, दुसरं काय घ्या इमिटरवर घ्या, दुसरं काय घ्या इमिटरवर घ्या. जर तुम्ही असं घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला काय मिळते? हा काय म्हणते? तुमचा नॅन्ड गेट बनते आणि सोबत तुमचा काय बनते? अँड गेट ही बनते. तर हा जो एक इथे बघायचं की तुम्ही काय केलं हे डिझाइन करत असता. डिझाइन करत असताना काय केलं? यूज काय केलं? रेझिस्टर, दोन रेझिस्टर यूज केले. मी काय करतो, इथे एक रेझिस्टन्स लावून घेतो स्पेसिफिक व्होल्टेज लेवलसाठी. तर तुम्ही बघा पहा, जर मला एक नॅन्ड गेट बनवायचं, एक नॅन्ड गेट जर बनवायचा आहे तर मला कंपोनेंट किती लागेल? कंपोनेंट आपण जे मगाशी लिहिलं ना SSI MSI, और इथे पाहिलं तर LSI आणि पाहिलं तर VLSI. तसे 1 2 3 4 5 6 कंपोनेंट लागले मला एक गेट बनवायला. तो पण कोणता गेट? 2 इनपुट आणि 1 आउटपुट. ठीक आहे. याच आयसी मध्ये पहा असं करू शकता तुम्ही, याच आयसी मध्ये असं करू शकता की सेम नॅन्ड गेट मध्ये यायचे तुम्ही अँड गेट साठी पण बनवू शकता. तर तुम्ही हे दिसेल पहा, दोन टर्मिनल तुम्ही जर दोन आउटपुट टर्मिनल घेतले, एक हा घेतला आणि एक हा घेतला, तर इथे जर कनेक्ट करा तर नॅन्ड बनते, इथे जर कनेक्ट करा तर काय बनते? अँड बनते. ठीक आहे. डिझायनिंग मध्ये आपल्याला जायचं नाही, डिझायनिंग मध्ये आपल्याला जायचं फक्त एक समजून घ्यायचं आहे की होते काय. ठीक आहे. हा होता तुमचा नॅन्ड गेट. नेक्स्ट या ठिकाणी या ट्रान्झिस्टर लॉजिक मध्ये इथे आपण बनवू शकतो नॉर गेट. नेक्स्ट आहे तुमचा इथे थर्ड नॉर गेट. पहा नॉर गेट कसा बनते. नॉर गेट साठी मी काय करतो, इथे घेतो पॉझिटिव्ह VCC. ठीक आहे. या ठिकाणी कनेक्ट करून देतो रेझिस्टन्स. इथे घेतोय मी आउटपुट बार, इथे आउटपुट घेतो 1. नॉर गेट मध्ये काय असते? नॉर गेट मध्ये तर एक ट्रूथ टेबल ड्रॉ करत असेल A B आणि Y चा. जर A B आणि Y चा जर मी ते ट्रूथ टेबल जर बघितलं तर ट्रूथ टेबल मध्ये बघा, मी जर कुठल्याही इथे क्वांटिटी दिल्या 0 0 0 1 1 0 1 1, मी क्वांटिटी देतो या सगळ्या. या जर क्वांटिटी देतोय तर अशा वेळेस बघा, जर मी कोणाला पण मी म्हटलं 0 दिला तर ट्रान्झिस्टर काय होत असते? ऑफ. ट्रान्झिस्टर काय होत असते? ऑफ होत असते. जर मी याला 0 दिला, याला 0 दिला, दोन्ही ट्रान्झिस्टर काय झाले? ऑफ झाले. हा व्होल्टेज काय झाला? सेम झाला. आउटपुट मध्ये किती मिळालं? 1 मिळालं. आउटपुट मध्ये किती मिळालं? 1 मिळालं. ओके. नेक्स्ट जर तुम्ही इथे बघा, जर मी इथे या ठिकाणी जर दिला 0 1, पहा काय करतो मी, देतोय 0 1. मला सांगा, मी जर 0 दिला आणि इथे काय दिला? 1 दिला, हा ऑन झाला, शॉर्ट सर्किट झाला. शॉर्ट सर्किट झालं तर आउटपुट किती मिळणार? सरळ सरळ शॉर्ट सर्किट म्हटलं तर आउटपुट म्हणायचं 0. आउटपुट किती मिळते? या ठिकाणी किती मिळते? 0 मिळते. नेक्स्ट 1 0 करा, कुठलाही शॉर्ट सर्किट हा काय मिळाला? 0. काय काय मिळाला? 0. जर तुम्ही बघा हे जे आउटपुट मिळालं तुम्हाला, हे मिळालं A + B चा काय बार. हे काय मिळालं तुम्हाला? A + B चा काय मिळाला? बार मिळाला. जर तुम्ही आउटपुट इथे घेतलं तर हा काय झाला? तुमचा नॉर गेट झाला. आणि जर तुम्ही आउटपुट जर इथे घेतलं तर हा बनते तुमचा OR गेट. हा बनते तुमचा OR गेट जर आउटपुट तुम्ही इथे घेतलं. ऍक्च्युअली जर तुम्ही बघत असाल ना, हा भाग होता आहे, हा इथे काय यूज केलं? ट्रान्झिस्टर आणि रेझिस्टर यूज केले. तर हे जे बनवलं आहे ना
हा आहे तुमचा RTL लॉजिक. RTL काय आहे? RTL आहे रेजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक. हा काय तुमचा रेजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक. हे अशा टाइपचे लॉजिक्स असतात सगळे. अशा टाइपचे लॉजिक्स असतात सगळे. हे कसे आहे, हे लॉजिक फॅमिली कशी आहे, कशी काय डिवाइड झाली, त्या सगळ्या जे आहे ते बघू. सो आपण आता पाहतो आहे क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक फॅमिलीज. या ठिकाणी आपण म्हटलं की लॉजिक फॅमिलीमध्ये काय आपण लॉजिक गेट आपण डिझाइन करतो. लॉजिक गेट डिझाइन करत असताना आपण या ठिकाणी जनरली जे पाहतो दोन टाइप्सनी या ठिकाणी हे बनवतो. एक जे आहे या लॉजिक फॅमिलीजला जर कॅटेगराइज करत असेल ते एक फॅमिलीजमध्ये बायपोलर आणि इथे तुमचे युनिपोलर. इथे बायपोलर आणि काय येतात युनिपोलर येतात. मी सगळ्यात पहिले ते युनिपोलर. ठीक आहे. युनिपोलर मध्ये जर बघत असेल आपल्याला माहिती आहे की इथे मॉसफेट जो राहते, मॉसफेट का राहते तुमचा या ठिकाणी राहते तुमचा युनिपोलर डिवाइस. युनिपोलर म्हणजे काय, कंडक्शन फक्त एकाच मुळे होत आहे, या ठिकाणी होत आहे इलेक्ट्रॉन्स मुळे. और या ठिकाणी तुम्ही म्हणा की जे आहे तुमचे होल्स मुळे जर कंडक्शन होत असेल तर तसे काय म्हणतात तुमचे काय म्हणतात मॉसफेट. तर हे काय राहते तुमचे युनिपोलर डिवाइस. ठीक आहे. तर इथे जर पाच याला कॅटेगराइज करताना दोन याच्यात येतात. एक येते तुमचा मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर आणि दुसरा येते तुमचा सीमॉस. दुसरा कोणता येते सीमॉस येते. तसंच जर मी इकडे पाहत असेल बायपोलर मध्ये जर कॅटेगराइज करतो तर बायपोलर मध्ये कॅटेगराइज करतो ना, याला कॅटेगराइज करतो दोन मध्ये. एक आहे तुमचा सॅच्युरेटेड आणि दुसरा आहे तुमचा अनसॅच्युरेटेड. तर पहा सॅच्युरेटेड मध्ये हे सगळे टाइप पडतात आणि हे सगळे आपण यूज करू शकतो आणि असं आपण बनवू पण शकतो. हे कसे काय झाले? सगळ्यात पहिला तुम्हाला दिसेल रेजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक. आताच आपण जे नॅन्ड गेट आणि नॉर गेट बनले तो ऍक्च्युअली होता तुमचा रेजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक. नेक्स्ट आहे डायरेक्ट कपल ट्रान्झिस्टर लॉजिक. नेक्स्ट आहे इंटिग्रेटेड इंजेक्शन लॉजिक. इथे आहे डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक. हा डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक काय आपण यालाही बनवू शकतो. हा कसा, तुम्ही काय करा, एक नॅन्ड गेट जर बनवायचं असेल तर तुम्ही काय करा, अँड गेट बनवा डायोडनी आणि तिथे कनेक्ट करून द्या तुम्ही एक तुमचा ट्रान्झिस्टर. तर तुमचा जो लॉजिक बनते तो बनते डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक. आता या ठिकाणी नेक्स्ट आहे तुमचा HTL जो आहे तुमचा हाय थ्रेशोल्ड लॉजिक आणि लास्ट आहे तुमचा ट्रान्झिस्टर लॉजिक. याला काय म्हणतो आपण TTL. हे कशात येतात, हे येतात सॅच्युरेटेड मध्ये. अनसॅच्युरेटेड मध्ये जर पाहिलं तर येतात शॉर्टकी आणि इमिटर कपल्ड लॉजिक. आता बघा क्वेश्चन काय बनतात. सिंपल यू क्वेश्चन हे ना, याच्या डिटेलिंग मध्ये जर तुम्ही गेले, जर आपण स्टेट गव्हर्नमेंट ओरिएंटेड जर बघतोय, तुम्ही जर पाहिलं हा कसा बनला, मग याच्यामध्ये काय ऍडव्हांटेजेस होते, काय डिसएडव्हांटेज होते, आपल्याला क्वेश्चन्स पहा कोणते बनतात. जे पॅरामीटर्स आपण पाहिले, जे पण आपण पॅरामीटर्स पाहिले, पॅरामीटर कुठले पाहिले आपण या ठिकाणी पाहिले, पॉवर डिसिपेशन पाहिलं, इथे प्रोपगेशन डिले पाहिला, फॅन इन पाहिला, फॅन आउट पाहिला, फिगर ऑफ मेरिट पाहिला. ठीक आहे. सोबत आपण या ठिकाणी जर पाहिला नॉइज मार्जिन हे बघितलं. तो यातलं कोणतं काय कामाचा कुठला पॅरामीटर इथे विचारले जाते ते इथे बघा. जर कधी तुम्हाला विचारलं की याच्यातला सगळ्यात फास्टेस्ट कोणता, जर तुम्हाला विचारला की फास्टेस्ट कुठला, तर नेहमी लक्षात घ्यायचं की अनसॅच्युरेटेड आहे ते असतात फास्टेस्ट. बायपोलर मध्ये मेन्शन करताना हे पण फास्टेस्ट कशात आहे, बायपोलर मध्ये. ओके. तर बायपोलर मध्ये फास्टेस्ट कोणते आहे ते तुमचे आहे शॉर्टकी TTL आणि आहे इमिटर कपल लॉजिक. तो आहे तुमचा ECL. क्वेश्चन आलाय पेपर मध्ये, क्वेश्चन सांगतो क्वेश्चन कंबाईन आला होता बरं. दोन क्वेश्चनला कंबाईन केलं तर एक क्वेश्चन असा आला आणि हा क्वेश्चन ट्रान्सको मध्ये आला होता. ट्रान्सको मध्ये आला होता तिथे क्वेश्चन असा होता की विच ऑफ द फॉलोइंग इज फास्टेस्ट लॉजिक फॅमिली अँड हाय नॉइज मार्जिन. असे दोन क्वेश्चन काय केले होते, कोणाची नॉइज मार्जिन सगळ्यात जास्त राहते, हाय आणि सोबत फास्टेस्ट कोणता. तर फास्टेस्ट मध्ये नेहमी लक्षात घ्यायचं, तर फास्टेस्ट राहते तो राहते तुमचा ECL, सगळ्यात फास्टेस्ट. ओके. नेक्स्ट पहा या ठिकाणी क्वेश्चन काय बनला की क्वेश्चन आहे की या ठिकाणी सगळ्यात चांगली नॉइज मार्जिन कोणाची राहते. जर या ठिकाणी जर मी बघत असेल सगळ्यात जास्त नॉइज मार्जिन कोणाची राहते, तर इथे जे राहते HTL has highest noise margin. हायेस्ट काय राहते, नॉइज मार्जिन राहते. नेक्स्ट या
या ठिकाणी पुन्हा क्वेश्चन की कोणाचा फिगर ऑफ मेरिट हा राहतो जास्त, तो जो बेस्ट फिगर ऑफ मेरिट आहे, जो बेस्ट फिगर ऑफ मेरिट आहे अमंग ऑल लॉजिक फॅमिलीज, तो आहे तुमचा आय स्क्वेअर हॅज बेस्ट फिगर ऑफ मेरिट अमंग ऑल. आता सर तुम्ही फक्त एवढंच सांगू राहिले, बाकीचं काही सांगू नाही राहिले. इथे पहा HTL आणि जो तुमचा जो आहे इथे DTL, ठीक आहे, RTL आणि जो तुमचा DTL तुम्हाला दिसतोय, हे दोन्हीही आता यूज होत नाही. यांचा मॉडिफिकेशन राहते DCTL. सो याच्या डिटेल मध्ये जायचं नाही. कामाचं काय आपल्याला ते बघायचं की कोणाचा फिगर ऑफ मेरिट चांगला जो आहे तो आहे तुमचा आय स्क्वेअर एलचा. हायेस्ट नॉइज मार्जिन कोणाची, थ्रेशोल्डची. इथे जर युनिपोलर बद्दल जर कमेंट करत असेल तर युनिपोलर बद्दल कमेंट करतो का, काय युनिपोलर जेवढी ही डिव्हाइसेस आहेत यांचं काय राहते हाय propagation delay and low power dissipation. जेवढे ही युनिपोलर मध्ये जर कधी विचारला पॉवर डिसिपेशन लिस्ट कोणाचा राहतो, तो युनिपोलरचा काय राहतो, पॉवर डिसिपेशन राहतो तुमचा लिस्ट. इथे तुम्हाला स्क्रीनवर एक टेबल दिसत असेल, ज्या टेबल मध्ये जे आहे मेन्शनिंग केलं आहे की कोणाचा फॅन इन जास्त राहतो, कोणाचा फॅन आउट जास्त राहतो, या ठिकाणी प्रोपगेशन डिले कोणाचा, आणि सोबत या ठिकाणी नॉइज मार्जिन बद्दलही कमेंट्स केलेले आहेत. सो तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे आहे डायग्राम.